चालू कर. नमस्कार. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बेतूर नंबर 1 येथे मी उपशिक्षक राजन सहदेव सुवर्णा राठोड आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला माहिती असेलच की माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये असलेले वेगवेगळे सुप्त गुण, कलागुण आपल्यासमोर आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दडलेले काही सुप्त गुण आहेत, कलागुण आहेत, त्यांना नेहमीच वाव मिळत असतो आणि अशा प्रकारचं प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेले कलागुण आणि जास्त आणि मोठ्या प्रमाणावर आपल्यासमोर सादर करण्याचा, आपल्यासमोर आणण्याचा ते नेहमीच याच्यापेक्षाही जास्त प्रयत्न करतील, हा माझा याच्यामागचा हेतू आहे. अशाच प्रकारे आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बेतूर नंबर 1 इयत्ता 5वीमधील हा विद्यार्थी, त्याचं नाव आहे कुमार गौरांग सुशांत नाईक, याने आज आपल्या स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीमधून, स्वतःच्या विचारमंथनातून एक ग्रास कटर तयार केलेला आहे, त्याचं मॉडेल तयार केलेलं आहे. आपण आज पाहतोय की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्याकडे हरितक्रांती झाली, देशस्तरावर झाली, राज्यस्तरावर झाली, जागतिक स्तरावर सुद्धा झाली आणि कुठेतरी या देशामधला शेतकरी जगला पाहिजे म्हणून आज आपलं महाराष्ट्र शासन म्हणा किंवा भारत सरकार, केंद्र सरकार म्हणा, शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे नवीन नवीन उपक्रम आज आणत आहेत आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा अतिशय सुंदर तऱ्हेने होत असल्याची आपल्याला दिसून येत आहे. आज आमच्या शाळेतील गौरांग याने अशा प्रकारे हा ग्रास कटर तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय नाविन्यपूर्ण वेगळ्या विचारशैलीतून अशा प्रकारे हा याने ग्रास कटर तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता ग्रास कटर याने कशा प्रकारे इथे स्विच दिलेला आहे, त्याच्याप्रमाणे याची जर लांबी जर आपल्याला वाढवायची असेल तर त्याने कशी इथे, आणि बघा हे साहित्यसुद्धा काय वापरलेले आहे त्यांनी. ही जी ब्लेडं असतात, ही टोपाची ब्लेडं आहेत बघा. आता शेविंगसाठी वेगवेगळ्या मशीन्स आलेल्या आहेत, परंतु पहिल्यांदा शेविंग करण्यासाठी ही अशा प्रकारची टोपाची ब्लेड असायची. त्या ब्लेडच्या साहित्याने शेविंग केली जात असे. ते टाकाऊ आहे, त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. कशा प्रकारे त्यांनी इथे तिथे जॉईंट केलेला आहे बघा. आणि इथे एक त्यांनी पाईप घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा पाईप त्याने इथे जोडलेला आहे. टाकाऊ एखादी वायर होती, ती वायर घेतली आहे आणि स्विच घेतला. आणि ही पट्टी बघा, ही इलेक्ट्रिकची पट्टी आहे, म्हणजे फिटिंगची पट्टी आहे बघा. ही पट्टी त्याने वापरलेली आहे. तर आणि त्याचप्रमाणे इथे छोटीशी सेलसुद्धा त्याने दिलेली आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी, माझा सांगण्याचा याच्यामागे हेतू काय आहे तर विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्रिएटिव्हिटी आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर आपण गौरांकडूनच समजून घेऊया एकंदरीत त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार कसा आला आणि त्याने त्या विचाराला आचरणामध्ये, सत्यामध्ये कशा प्रकारे उतरवलं ते आपण, आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला गौरांगच सांगेल. एक पाईप घेतला, एक मोटर आणि एक ब्लेड घेतला आणि एक वायर फिटिंग करण्यासाठी लागणार एक इलेक्ट्रिक पट्टी आणि एक स्विच, हे सामान घेतलेलं आहे. आणि त्याच्यापासून मी हे बनवलेलं आहे, कटर, ग्रास कटर बनवलेला आहे. ओके, ठीक आहे. एकदा चालू करून दाखव. तुम्ही पाहू शकताय तुम्ही ग्रास कटर कशा प्रकारे बनवलेला आहे. अतिशय सुंदर. आणि विशेष म्हणजे काय तर गौरांग याचे वडील आहेत, हे सन्माननीय सुशांत नाईक, हे एक आदर्श शेतकरी आहेत. आणि शेवटी असं म्हणतात की गायकाचं मूल हे सुरातच रडत असतं आणि त्याच्यामध्ये कुठून तरी ते
आपोआप सुप्तगुण हे त्याच्यामध्ये असणारच आणि त्याच्या या सत्सद्विवेक बुद्धीमधून त्याने अशा प्रकारचा हा कटर तयार केलेला आहे. याचं प्रात्यक्षिक आपण पाहू. स्टॉप. तुम्ही पाहू शकता या गौरांगने माहिती दिलेली आहे कशा प्रकारे हा कटर तयार केलेला आहे. थोडीशी याची ब्लेड कमी ताकदीची आहेत, परंतु त्याची जी विचारशक्ती आहे ती फार मोठ्या ताकदीची आणि बलवान आहे हे म्हणण्यास हरकत नाही. मग त्याने हे जे कटर तयार केलेलं आहे त्या कटरच्या माध्यमातून आपण पाहू शकता की ही कशा प्रकारे कट होतं आहे बघा. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तऱ्हेचे कटर तो बनवू शकतो, यामध्ये कोणतीही शंका नाही असे आपल्याला आढळून येईल. तर पुन्हा एकदा गौरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि भावी आयुष्यामध्ये असाच तो एक फार मोठा शेतकरी आणि पारंपरिकतेला कुठेतरी बगल देऊन त्याने आधुनिक शेतीकडे वळावं आणि फार मोठा शेतकरी व्हावा आणि देशाचं नाव, आपल्या राज्याचं, गावाचं, वेतुरे गावाचं नाव फार मोठं करावं आणि तो करणार यामध्ये कोणतीही शंका नाही. पुढच्या व्हिडिओपर्यंत रजा घेतो.